प्रत्येक जण भाजपमध्ये प्रवेश करतोय. भाजपमध्ये सगळ्यांनी उड्या मारून काय साध्य होणार आहे? सत्तेचा वाटा सगळ्यांना मिळणार आहे. सगळ्यांना महत्वाची पदं मिळणार आहेत. भाजपमधल्या जुन्या लोकांनी काय करायचं? भाजपच्या निष्ठावंतांना काय मिळणार? सगळी जी भाजपमध्ये उड्या मारतायत, शेवटी तुम्हाला तिकीट दिल्यानंतर तुम्ही पैसेच वाटणार आहे आणि निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत तिथं पैशाचा पाऊस आहेच की. कुठं मुख्यमंत्र्यांच्या जीवावर, प्रधानमंत्र्यांच्या जीवावर लोक 1 रुपया न घेता मतदान करतात? मग तुम्ही आहे त्या पक्षात सुद्धा राहून पैसेच वाटायचे तर निवडून यायचे तर तिथंही करू शकता. भीती काय तुम्हाला? बऱ्याच राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भीती का आहे की आपण आयुष्यात निवडूनच येऊ शकणार नाही जर आपण भाजपमध्ये नाही गेलो तर. पांढरा हत्ती आहे भाजप म्हणजे, लक्षात ठेवा. सत्ताधारी पार्टी आहे, ग्लॅमर आहे, याचा अर्थ फक्त भाजपकडे जात आहेत का लोक? नाही. तीच परिस्थिती शिंदे गटाकडे आहे, तीच परिस्थिती पवार गटाकडे आहे. मुद्दा हा आहे की जर तुम्हाला पैसेच वाटप करायचे आहेत, तिकीटच मिळवायचे आहेत आणि निवडणुकीलाच उभा राहायचं आहे, तुम्हाला जोरच लावायचा आहे, तर तुम्ही स्वतःच्या ताकदीवर लावा ना. आणि एवढ्या उड्या मारून बघा, माझं स्पष्ट मत आहे, कदाचित माझे शब्द बऱ्याच जणांना झोमतील सुद्धा. भाजपमधल्या निष्ठावंतांना झोप लागेना. छातीवर दगड ठेवून ते रात्री झोपतायत का? कधी त्यांना लाद बसेल आणि कधी तिथं एखादा आयराम येऊन ह्यांचं पद हिसकावून घेईल याची प्रचंड भीती आहे. साधी गोष्ट नाहीये. ज्यांना राजकारण करायचं नाही पण आपल्या विचारांचा पक्ष मजबूत झाला पाहिजे तेवढे फक्त आनंद आहेत का? त्यांना फक्त हातात झेंडाच घ्यायचा आहे, सतत टाकायचे आणि जय श्रीरामच म्हणायचंय, किंवा शिंदे गटाची घोषणा द्यायची किंवा पवार गटाची घोषणा द्यायची, एवढंच. ज्या नेत्यांनी गांभीर्यानं विचार करून लक्ष द्या, ज्या नेत्यांनी तुम्हाला कार्यकर्ता म्हणून गोळा केलं, एक एक कार्यकर्ता म्हणून वेचलं, तुम्हाला पद दिलं, जबाबदाऱ्या दिल्या, तुम्हाला मोठं केलं, काही लोकांना निवडणुकीला सुद्धा उभं केलं, निवडून सुद्धा आले, 5-10 वर्ष सत्ता पण काढली, काही लोकांनी 20-20 वर्ष सत्तेचा लाभ घेतला. अरे त्या नेत्याला क्षणामध्ये विसरून तुम्ही इकडं सत्ताधारी पार्टीमध्ये प्रवेश करताय. एकदा एक गोष्ट लक्षात ठेवा, ही किती लोक चांगली तो म्हणून तुम्ही यांच्याकडे चालले आणि ते किती वाईट आहेत म्हणून त्यांना तुम्ही सोडून आलाय. बारकाईनं जर विचार केला तर ज्यांनी पक्ष प्रवेश केलाय ना, काही दिवसात त्यांच्या मेंदूचा आहे ना विचार करूनच चुरडा होणार. का? आपण चुकी केली का? आपण काय चुकीचा निर्णय घेतलाय का? आपल्यामुळं आपलं आणि कार्यकर्त्यांचं सगळ्याच नुकसान होणार आहे का? अहो, एका बसमध्ये जर 50-52 लोकच बसत असतील आणि तिथं जर 100 लोक घुसखोरी करत असतील, अवैध वाहतूक हे नेहमी प्रतिबंधित असते, तिथं प्रवेश नसतो, लक्षात ठेवा. घरातून झोपेतून उठतोय तो थेट सत्ताधारी पार्टीत जातोय. काय दिवे लावणार आहेत तिथं? बरं, जेवढ्यांनी पक्ष प्रवेश केला, आज केला, काल केला, परवा केला, मागच्या महिन्यात केला, मागच्या 5-10 वर्षात केला, काय दिवे लावलेत मतदारसंघात? काय नाही. आजही सत्ताधारी पक्षाचे, तिन्ही पक्षाचे उमेदवार असू द्या, पैसेच वाटून हे निवडून येत आहेत ना, पैसेच वाटावे लागतात. आज नांदेडमध्ये लोकांना वेड्यात काढलं, येतात पैसे, देतो म्हणून लोक 10-10, 12-12 तास वाट बघत होते पैशाची. बायकांनी तर शिव्या दिल्या. सत्ताधारी तिथल्या भाजपच्या लोकांना पैसे वाटावे लागतात. मग काय मोदी साहेबांचा चमत्कार आहे? काय देवाभाऊचा चमत्कार आहे? कुठे आहेत विकासाच्या गप्पा? पैशाच्या गप्पा आहे. अनाजी पंतांनी पाठवलेले दामाजी पंत फक्त वाटायचे.
बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. कसला मताचा राष्ट्रीय कर्तव्याचा अधिकार आणि कशाचं काय, पैसे घेऊन मतदान करतात. नंतर ह्यांनी विकासाबद्दल बोलायचंच नाही. हा तर मुद्दा अजून वेगळाच आहे. पण मग जर पैशावरच सगळं होत असेल तर मग जुनं घर सोडून ह्या दुसऱ्या घरात जाण्याचा तुमचा म्हणजे मतलब काय? म्हणजे हा विचार करायला भाग पाडणारा माझा हा व्हिडिओ, एवढंच फक्त लक्षात घ्या. मला बाकी काहीच म्हणायचं नाही. बरं, तुम्ही पक्षांतर काय फार मोठी राजकीय क्रांती करणार आहे का? अजिबात नाही. गल्लीबोळातलंच राजकारण करणार आहे तुम्ही. आजपर्यंत तुम्ही काय दिवे लावलेत का? अजिबात काही नाही. तुम्ही काय फार मोठे विकासाचा दृष्टिकोन किंवा चमत्कार घडवणार आहे का? सुतराम शक्यता नाही. तुमच्याकडून प्रगतीची अपेक्षा तर लोकांना झिरोच आहे. कारण तुम्ही आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, ह्या गटात, त्या दलात, म्हणजे नुसते दलबदलू लोक झाले. त्यांच्या जीवावर काय राजकारण लोक तरी सध्या अपेक्षा ठेवणार आहेत? पण मूळ निष्ठावंतांना लात मारली जाते ह्या आयराम गैराममुळं. हे विसरून चालणार नाही, हे मला सांगायचंय. याच्यात सगळ्यात जास्त फटका कुणाला बसतोय? जो पोट तिडकीनं पक्षवाढीसाठी, संघटनावाढीसाठी, विचारवाढीसाठी प्रयत्न करतोय ना, त्याला तर पहिली लात आहे. त्याने नादच नाही करायचा. आणि ते सगळीकडे असते, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. पण हे आपल्या डोळ्यासमोर घडते. चांगली लोक प्रवेश करतायत. मी आजचे तर पक्ष प्रवेश बघितले. साला इकडे नगरसेवक होता, मग इकडे यायची काय गरज आहे? निवडून येईल की नाही याची भीती त्यांना. कमवून बसलेत. बर, तुम्ही किती पैसे कमवा, शेवटी इथंच ठेवून जायचे सगळं. फक्त त्या प्रॉपर्टीमुळे भांडणं लावून तुम्ही जाणार आहे, एवढंच काय ते. पण फार तुम्ही चांगलं केलंय म्हणून तुमच्यासाठी हजारो लोक तुम्ही गेल्यानंतर येतील, असे तुमचं काम पण नाहीये. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं जे चारित्र्य संपन्न राजकारण होतं, स्वाभिमानाचं आणि एक पारदर्शक राजकारण होतं, त्याला तुम्ही काडी लावली फक्त, एवढाच विषय. किती स्वार्थ असावा, किती आत्मलुबेपणा असावा, किती आपल्या नेत्याचा विश्वासघात करावा, पाटील खंजीर खुपसावा. बाकीचे शब्द तर मी बोलूच शकत नाही. किती वेळ बोलणार? ही सध्याच्या राजकारणाची वस्तुस्थिती जर असेल, अत्यंत दुर्दैवी आहे. आणि ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून मी आपल्या समोर या ठिकाणी बोलायला आलो. कारण आज तुम्ही ज्या स्पीडनं चाललाय, त्याच स्पीडनं त्या पक्षाचं पोट सुद्धा फुगणार आहे. आणि एक दिवशी धडाम दिशेने फुटल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होणार आहे. मग ते पोट कोणाचं असेल, पोटात कोण असेल, आणि पोटात घुसणाऱ्यांनी किती पाप करून खाऊन खाऊन त्या पोटात घुसले असतील, हे उद्याचा काळच ठरवेल, महाराष्ट्र ठरवेल. बाकी आपण निर्णय घ्या आणि विचार करा. धन्यवाद. पटला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. जय शिवराय.